रत्नागिरीमध्ये राम मंदिर ते ग्राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडलाय। आजचा दिवस घरोघरी दिवाळी उत्सवाचा दिवस आहे। मंदिर होणं ही आपली अस्मिता होती, ते पूर्ण करण्याचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेलं आहे। हे सांगताना जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या डीप क्लिनिंग मोहिमेमध्ये नागरिकांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले। येथील जयेश मंगल पार्कमध्ये राम मंदिर ट्रस्ट आणि नगर परिषदेच्या वतीने प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले होते। यावेळेला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। पोलीस अधीक्षक आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि समस्त रत्नागिरीकर आहेत। मला वाटतं की राम मंदिर होणं ही आपल्या सगळ्यांची अस्मिता होती। काल मी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं की मी जेव्हा शाळेमध्ये होतो, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, तर मी नेहमी असा विचार करायचो की राम मंदिर कधीच होणार नाही। आणि दर 5 वर्षांना राम मंदिराचा मुद्दा पुढे यायचा। पण मला अभिमान वाटतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा की तुमची माझी राम मंदिराची जी अस्मिता होती ते पूर्ण करणारं नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांकडून आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। मग असे अभिनेते सांगितले की महाराष्ट्रभर कार्यक्रम सुरू आहे। खरं तर यामागचे जे खरे कलाकार असतात ते कधीच पुढे येत नाहीत। त्यांचा आवर्जून मी उल्लेख करेन की 3 अधिकारी रत्नागिरी जिल्ह्याचे आज माझ्या समोर बसलेले आहेत। एक जिल्हाधिकारी आहेत, दुसरे आमचे पोलीस अधीक्षक आहेत आणि तिसरे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। आज आपण हजारोंच्या संख्येनं हा सोहळा या ठिकाणी बघतोय। मी 2004 पासून आमदार आहे, पण या जिल्ह्यामध्ये किती ग्रामदेवळ आहे हे मला माहित नाही, किती राम मंदिर आहे हे देखील मला माहित नाही। मी जेव्हा एक संकल्पना या 3 अधिकाऱ्यांच्या समोर मांडली तेव्हा माझ्याकडे 4663 हा ग्राम मंदिरांचा आकडा माझ्या डोळ्यासमोर आला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 196 राम मंदिर आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये कोण कसं साजरा करायला माहीत नाही, परंतु माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि माझ्या रत्नागिरीमध्ये एक आगळा वेगळा आपण कार्यक्रम करूया। आणि मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा हा एकमेव असा जिल्हा आहे की राम मंदिर ते ग्राम मंदिर या सगळीकडे हा राम मंदिराचा कार्यक्रम आपण करतोय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या 4663 ग्राम मंदिरांमध्ये आज या प्राण प्रतिष्ठापनाचा सोहळा जिल्हाभरामध्ये सुरू आहे।